नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं देशी कोंबडीचं चिकन बनवून दाखवणार आहे, ते पण ग्रेव्हीवालं। तर त्यासाठी बघा 2 कोंबड्या घेतल्या होत्या, छोट्या आकाराच्या होत्या। अशा पद्धतीचं आहे बघा। साफ कसं करायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। ह्याला चांगलं साफ करून घेतलेलं आहे बघा। आणि हे जे पाय आहेत ना एकदम छोटे छोटे असतात, लांबडे असे, तर त्याला थोडंसं असे कट मारून घेते। आता त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, एक छोटा अर्धा चमचा, ही पण आपली घरचीच हळद आहे। त्यात टाकायचं आपल्याला मीठ आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। लावून घेतले बघा मीठ आणि हळद। आपण आता साईडला ठेवूया। टोप ठेवलाय गरम करायला, त्यात तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हा कांदा टाकून घ्यायचा। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, तो टाकून घेतला आहे, बारीक कापून घेतलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकू शकता, एक दालचिनी, 2-3 मिरे, लवंग, साधी विलायची, मसाले विलायची असं पण तुम्ही टाकू शकता। तशा पण रेसिपी मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहे। ही एकदम साधं सिंपल मी दाखवणार आहे। तर आपण कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे अशा पद्धतीत। जर तुम्ही चिकनला जर ना हळद नाही लावली तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकू शकता, आणि डायरेक्ट जरी असं टाकलं तरी चालेल। आता ही चिकन आपण टाकून घेऊया। आता चिकन टाकून घेतलेलं आहे, आणि ही किती वेळ ठेवलेलं तुम्ही आता सांगाल। तर ही कसं आपण कांदा चिरून फक्त फोडणी टाकस्तोवरच आपण हळद मीठ टाकून ठेवलं होतं, जरी 10-15 मिनटं जरी ठेवलं तर चालेल, 20 मिनटं जरी ठेवलं तरी पण चालू शकते, आणि लगेच जरी केलं तरी चालेल। आता हे चांगलं मी परतून घेते ह्याच्यामध्ये। मस्त बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर ठेवणारे हे झाकण, गॅस आहे मीडियम, बारीक जरी केला तरी चालू शकतं। आणि आपल्याला तर ह्या ताटावर ठेवायचे पाणी। आता आपण ह्याला कसं हळद मीठ लावलं होतं ना चिकनला, तर पाणी सुटतं, आणि ह्याच्यावर आता आपण 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आता हे पाणी जेव्हा गरम होईल का नाही, तेव्हा आपण टोपात ओतायचं, असंच ओतत राहायचं जोपर्यंत आपलं हे शिजतंय तोपर्यंत। पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे, असं पाणी चांगलं असं धूर निघस्तोवर गरम झालं पाहिजे। आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया, आणि हे बघा आपल्या खाली चिकनला पण पाणी सुटलेलं आहे। तर हे अर्धा लिटरचा ग्लास होता। परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं। अशा पद्धतीचा ग्लास होता, अर्धा लिटर पाणी बसतं त्यात बरोबर, पाणी म्हणा दूध म्हणा। तर त्यात मी अजून पाणी ओतलेलं आहे। तर आता हे थोडंसं तिरकं करून तुम्हाला मी दाखवते। एवढं पाणी आहे बघा। आता हे काय करणार आहे माहिती आहे का, हे एवढं गरम झालं की वतणार आहे, आणि कमीत कमी ना बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवर हे शिजायला ना वेळ लागतो। मग तुमचा गॅसवर आहे, अर्धा तास बी लागू शकतो शिजस्तोवर। आता मी हे असंच ठेवणार आहे। चिकन आपण आता शिजलं आहे का बघूया। मी फक्त एकच वेळेला पाणी टाकलं होतं, परत ह्यात मी अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं। एवढं घट्ट झालं आहे बघा, मस्त असं घट्ट झालेलं आहे। आणि आपण कधी पण असं हाडांचं बघायचं। हे बघा शिजलं आहे मस्त। कमीत कमी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो शिजायला, मीडियम गॅसवर म्हणा बारीक गॅसवर म्हणा। तर आता आपण मसाला बनवून घेऊया। आता चिकनसाठी मसाला बघा, 2 मीडियम आकाराचे कांदे मी कापून तेलावर थोड्या भाजून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या पण भाजलेल्या आहेत, सुकं खोबरं अर्धीच वाटी फक्त घेतलेलं, असं पातळ कापलेलं आहे, ते पण थोड्याशा तेलावर भाजून घेतलेलं आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 टोमॅटो घेतलेलं आहे, ते पण भाजून घेतलेलं आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, म्हणजे 1 गड्डी लसूण आहे, कोथिंबीर थोडी घेतलेली आहे, एकदम थोडासा पुदिना घेतलेला आहे। पुदिना का टाकायचा माहिती आहे का, जर कुणाकुणाला असं गरम होतं चिकन खाल्ल्यानंतर, जळजळ वगैरे होतं, तर तुमच्याकडे असेल तर टाका, पण थोडासा जरूर टाकावा। आता ह्याच्यामध्ये बघा मी काय काय घेतलेलं आहे। 1 चमचा बघा सफेद तीळ घेतलेले आहे, ती छोटा 1 चमचा धने घेतले आहेत, छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। हे सगळं मी थोडंसं भाजलेलं आहे, जास्त असं लाल भडक भाजलेलं नाही, हलकं मी भाजून घेतलेलं आहे। आता हा मसाला आणि हा मसाला एकत्र मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। आता आपण बनवायला घेऊया। आता तुम्ही ह्यात म्हणाल की काय काय गोष्टी ह्याच्यामध्ये नाही आहेत, तर का मी वाटीमध्ये काढून घेतले, ते ही वाडग्यामध्ये काढून घेतलं। तर थंडीचे दिवस आहेत ना, तर ह्याचं वेगळं सूप करून देणार आहे। त्यासाठी मी जे आपले बरकडे हाडे वगैरे असतात ना, ते मी एका साईडला काढून ठेवलेले आहेत। कढई बघा गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायच्यात आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते। ह्याच्यामध्ये आत्ता पण तुम्ही खडा म्हणजे मसाला, गरम मसाला पण थोडा टाकू शकता, आणि ही जी वाटण केले ना हे टाकून घ्यायचं। वाटण टाकून घेतलेलं आहे। आता हे मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, असं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये टाकणारे हा चिकन मसाला 1 चमचा घेतलेला आहे, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। हा आपला कोल्हापुरी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, तिखटाप्रमाणे घ्यायचा, कलरवाला पण आहे आणि आपला तो तिखटवाला पण आहे। आता गॅस मिडियमच आहे,
मिडियम गॅसवर एक 2 मिनटं फक्त मी परतून घेणार आहे. मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा. तेल सुटस्तोवर आपल्याला असं परतून घ्यायचं बघा. अशा पद्धतीत गॅस करणार आहे आता बारीक. आणि त्याच्यामध्ये आता हे आपण ओतून घेऊया जे आपण बघा हे चिकन शिजवून घेतलेलं. तर आता हे मी पहिलं टाकून घेतलेलं आहे बघा. आता गॅस परत मिडियम करते, कारण हे मिडियम बारीक केला होता ना, मिडियम करते परत, कारण अंगावर वगैरे उडेल असं टाकताना काय होतं एकदम चिकन असं पडलं की सगळीकडे होतं गॅसवर. मग अशा पद्धतीने आता आपण कसं शिजवताना मीठ जास्त टाकलं होतं, आता तुम्ही ह्याची चव बघून मगच टाकायचं मीठ, तसं टाकू नका मीठ. आणि आता मी मसाला टाकलेला आहे, तुम्ही कोणता पण कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, सगळ्याच्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत. ती अशा पद्धतीने एकदा करून बघा. खूप रेसिपी मी अपलोड केल्या आहेत. चिकन थाळी, मटण थाळी, सगळ्या रेसिपी सुक्कं पातळ वेगवेगळ्या पद्धतीनं मी अपलोड केलेलं आहे. गॅस केलेला आहे मिडियम. तर आता परत बारीक करते आणि आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवूया एक 5 ते 7 मिनटासाठी. 5 ते 7 मिनिट झालेत बघा. मी झाकून ठेवलं होतं, तुम्हाला दाखवते बघा. काय मस्त झालेलं आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे आणि चवीला पण छान लागतं. जर तुम्ही यात मीठ पाहिजे असलं तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता, कारण आपण शिजवताना मीठ टाकलेलं आहे. ह्याच्यावर टाकायची कोथिंबीर बघा. काय मस्त एक नंबर असं अशा पद्धतीमध्ये चवीला तिथं छान लागेल ना. करून बघा अशा पद्धतीने. रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.